मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत। त्यामुळेच 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे। मात्र या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयेच मिळाला। आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मार्च महिन्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढून 2100 होईल असे विधान केले आहे। लाडली बहाना योजनेसाठी पात्र होण्यासाठी महिलांना विशिष्ट आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे। त्यांचे वय 21 ते 65 वर्षे दरम्यान असावे आणि ते महाराष्ट्राचे कायमचे रहिवासी असावेत। अर्जदाराच्या स्वतःच्या नावाने बँक खाते असणे देखील आवश्यक आहे आणि अर्जदाराचे घरगुती उत्पन्न वार्षिक 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही। लाडकी बहीण योजनेअंतर्गत 65 वर्षांपर्यंतच्या महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात, ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे। त्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसावा, लाभार्थीकडे चारचाकी वाहन नसावे किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेअंतर्गत मासिक मदत मिळत नसावी। ते म्हणाल्या, लेक लाडकी योजनेसाठी अर्ज आणि प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आम्ही जिल्हास्तरावर केलेल्या आहेत। विधिमंडळाचं अधिवेशन झाल्याच्यानंतर योजनेचा लाभ द्यायला सुरुवात होईल। आता पुरवणी मागण्यांमध्ये आम्ही या योजनेसाठी 125 कोटी रुपयांची मागणी केली आहे। हा निधी एकदा प्राप्त झाल्यानंतर त्वरितच योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येईल। लेक लाडकी योजनेचा लाभ पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबांना दिला जाणार आहे। या कुटुंबांना मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये, इयत्ता पहिलीत 6000 रुपये, 6वीत 7000 रुपये, 11वीत 8000 रुपये अनुदान दिले जाईल आणि लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75000 रुपये रोख देण्यात येतील।